नमस्कार. दिनांक 3 ऑगस्ट. कथेचं शीर्षक आहे हा घे मुलगा. एका लिंगायत बाईस मुलगा व्हावा अशी इच्छा होती. तिच्या पदरात मोठे हात टाकता टाकता महाराज म्हणाले, हा घे मुलगा. विटाळ होईल या भीतीने तिने ते हाड पदरात न घेताच बाई मागे हटली. जवळच एक महारीण होते. तिने ती संधी साधली. महाराज, मला द्या मुलगा, असे म्हणत तिने पदर पसरला. महाराजांनी तेच हाड तिच्या पदरात टाकले. पुढे 1 वर्षात तिला मुलगा झाला. आधी देवाकडे काही मागू नये. मागितलेस तर ते जे काही मिळेल ते मुकाट्याने स्वीकारावे, श्रद्धेने घ्यावे. कारण देव कोणाचे कधीच वाईट करत नाही. त्याचा कृपाप्रसाद कदाचित लोक विलक्षण असेल, पण तरीही तो आपल्या कल्याणासाठीच असल्याने निशंकपणे घ्यावा. पण होते काय की आपण ज्या गोष्टींची अपेक्षा करतो ती गोष्ट अमुक पद्धतीने, अमुक स्वरूपात, अमुक इतक्या वेळेत मिळावी असे आधीच आपण गृहीत धरून ठेवतो. यालाच शेख महम्मदी स्वप्ने असे म्हणतात. कारण आपले मन फारच द्वाड असते. ते आपल्या पुढे 100 पावले असते. ते अतिशय चपळ असल्याने एखादा विचार पूर्णपणे उद्भवण्यापूर्वी ते सुसाट धावू लागते. हा त्याचा प्रमादच असतो. आपल्या प्रयत्नांच्या वेगापेक्षा या मनोरथाचा वेग प्रचंड असतो. तो केव्हाच मुक्कामाला जाऊन पोचलेला असतो. तिथे तो आपल्या अपेक्षांची सजावट आपल्या पद्धतीने करून ठेवतो. आपल्या प्रयत्नांची गाडी मात्र त्या मानाने खूपच सावकाश, धीम्या गतीने जात असते. ती मुक्कामाला पोचते तेव्हा देव आपल्या कल्याणाचा विचार करून जे आणि जेवढे योग्य असेल ते आणि तेवढेच आपल्या गाडीत टाकतो. मात्र ते जे लिहिलेले असते ते आपल्या मनोरथाप्रमाणे असतेच असे नाही. तेव्हा मनाचा विरस होतो. मागितले काय आणि मिळाले काय अशा विचाराने अपेक्षाभंग होतो. तो इतका तीव्र असतो की जे मिळाले तेही नाकारण्याचा, टाकून देण्याचा कर्मदरिद्रीपणा आपण करून बसतो. यासाठीच मनाला विवेकाचा लगाम घालून तो बुद्धीच्या हाती द्यावा लागतो. त्यामुळे मनोरथ उधळत नाही. या लीलेतील लिंगायत बाईने संधी गमावण्याचा आतताईपणा केला. तिच्या मनात सोवळ्या ओळ्याचे परंपरागत कडक सनातनी विचार होते. मूल होण्यासाठी काहीतरी आशीर्वाद मिळेल, किमान पक्षी एखादा नारळ नाही तर फळ तरी पदरात पडेल असे तिच्या मनाने आधीच घेतलेले होते, ठरवले होते. पण प्रत्यक्षात महाराजांनी पुढे केलेली वस्तू हाडासारखी अभद्र, अस्पर्श आहे हे पाहताच तिच्या मनातील कल्पनेचा बंगला पत्त्यासारखा ढासळला. जे मिळत होते ते तिच्या कल्पनेत बसणारे नव्हते. या बया, हाडकाला कसं शिवावं असे म्हणत ती मागे हटली आणि ती संधी तिने गमावली. सवळ्या ओळ्याचा कर्मठ विचार प्रभावी ठरला आणि ती बाई कमनशिबी ठरली. आपल्या मनात काय चालले हे देवाला आधीच कळते, पण आपण काही मनात ठरवतो ते आपल्या कल्याणाचे असतेच असे नाही. आपले संचित काय, प्रारब्धात काय आहे याचेही ज्ञान आपणास नसते. मात्र देवाला ते सर्व ठाऊक असते. आपल्याला काय द्यायचे, किती द्यायचे, केव्हा द्यायचे, कसे द्यायचे हे त्याच्या इतके अचूक इतर कोण जाणू शकेल. कोणतीही मनोकामना पूर्ण करताना जीव आपणाजवळ कसा येईल याचाच विचार करून देव जे काही द्यायचे ते देतो. तेव्हा त्याच्या कृपाप्रसादाला पात्र व्हावे की अपात्र व्हावे हे आपल्या श्रद्धेवर अवलंबून असते. देव द्यायचे ते त्याच्या पद्धतीने देऊन मोकळा होतो. तो कोणाचेच ऋण ठेवून घेत नाही. म्हणूनच आपल्या मनाची धारणा, आपले प्रयत्न देवाभिमुख असावेत. देवावर पूर्ण श्रद्धा असू द्यावी. ती श्रद्धा उपासनेचे साध्य होते. ती उपासना भक्कम व डोळस असावी. अन्यथा पारिजातक सत्यभामेच्या दारात आणि फुले मात्र रुक्मिणीच्या घरात असा प्रकार घडल्याशिवाय राहत नाही. या लीलेत नेमके तेच घडले. लिंगायत बाईने गमावलेला प्रसाद त्या महाराणीस अनायसे मिळाला आणि ती धन्य झाली. धन्यवाद.